तर आपल्याला बघायचं आहे आज गॅमेटोजेनेसिस. ओके, तर गॅमेटोजेनेसिस सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की गॅमेटोजेनेसिस एक पर्टिक्युलर एजला चालू होतं आणि पर्टिक्युलर एज जे असतं ते मेल आणि फिमेल मध्ये हे वेगवेगळं असतं. जर आपण मेल मध्ये विचार केला तर ते 16 वर्ष असतं आणि फिमेल मध्ये जर विचार केला तर ते 14-15 वर्ष असतं. म्हणजे फिमेल कधी पण मेलच्या समोर आहे. ओके, आता लक्षात ठेवा बरोबर, याच्यात 2 पॉइंट लय महत्वाचे ओके जे असतात. एक असतं स्पर्मॅटोजेनेसिस जे घडतं मेल मध्ये आणि दुसरं असतं ओजेनेसिस जे घडतं कशामध्ये, फिमेल मध्ये. ओके, म्हणजे मेल मध्ये आणि फिमेल मध्ये या वेगवेगळ्या प्रोसेस घडतात आणि दोघींना कॉमनली काय म्हणतात, गॅमेटोजेनेसिस म्हणतात. म्हणजे फॉर्मेशन ऑफ स्पर्म कॉल्ड ॲज स्पर्मॅटोजेनेसिस आणि फॉर्मेशन ऑफ ओवा कॉल्ड ॲज ओजेनेसिस. ओके, आता स्पर्मॅटोजेनेसिस नावाची प्रोसेस आपल्याला आज बघायची आहे. तुम्हाला सिंपल मी आज शॉर्ट पण सांगणार आहे. लक्षात ठेवा फक्त की एक माणूस आहे, या माणसाला टेस्टीज आहे, या टेस्टीज मध्ये 250 टेस्टिक्युलर लोब्युल आहे आणि प्रत्येक लोब्युल मध्ये 3 सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे. ओके, आता या 3 सेमिनिफेरस ट्यूब्यूलचा आपला ट्रान्सफर सेक्शन घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या सेल इथं आढळून येतात. काही बाहेर असतात, काही आत असतात, काही आत असतात तर काही बाहेर असतात. ओके, ज्या आतल्या सेल आहे त्यांना म्हणायचं मेल जर्म सेल आणि ज्या बाहेर आहे पोराव ओके त्यांना म्हणायचं इंटरस्टेशियल सेल. इंटरस्टेशियल सेल या इंटरस्टेशियल स्पेस मध्ये असतात ज्यांना लेडिक सेल सुद्धा म्हणतात. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ही ज्या सेल आहे जर्म सेल ह्याच भविष्यात स्पर्म तयार करणार आहे. याच्यात होणार काय आहे सर, याच्यात होणारे मायटोसिस, नंतर होणारे मिओसिस फर्स्ट, मिओसिस सेकंड, मिओसिस फर्स्ट, मिओसिस सेकंड झालं की त्यांचं एक वेगळं नाव पडणार आहे पुराव आणि भविष्यात ते स्पर्मॅटिड तयार करणार आहे. आणि या स्पर्मॅटिड बसून हे जे हायप्लॉइड असणारे स्पर्मॅटिड यांच्यापासून स्पर्मॅटोझोआ आणि स्पर्मॅटोझोआलाच आपण काय म्हणायचं, स्पर्म म्हणायचं. म्हणजे इन द सेन्स आपण चालू कोणापासून केलं होतं, स्पर्म पासून चालू, कशापासून चालू केलं होतं, मेल जर्म सेल पासून चालू केलं होतं आणि लास्ट कुठे केलं आपण, स्पर्म वरती किंवा स्पर्मॅटिड वरती. म्हणजे फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटोझोआ किंवा स्पर्म फ्रॉम द मेल जर्म सेल कॉल्ड ॲज स्पर्मॅटोजेनेसिस.